वाद सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे विठ्ठल चाले बोले तनू मानसी विठ्ठल डोले. म्हणजे विठ्ठलच चालतोय, विठ्ठलच बोलतोय. शरीर आणि मनामध्ये साधकाच्या केवळ विठ्ठलच खुश होऊन आनंदाने डोलत आहे, असं या निरूपणाचं शीर्षक आहे. विठ्ठल चाले बोले तनू मानसी विठ्ठल डोले. संस्कृत सुभाषित आहे, न स्वकर्म विना श्रेय प्राप्नुवंतीह मानव. म्हणजे स्वकर्म अनुष्ठाविन श्रेय प्राप्ती न हो मानवा जगती. या स्वकर्माचे अनुष्ठान केल्याखेरीज माणसाला श्रेयस्कर जे आहे ते या जगात प्राप्त होत नाही. एका निश्चित अशा ध्येयप्राप्ती मार्गाचे अनुसरण केल्याखेरीज मानव या जगात श्रेयसाची प्राप्ती करू शकत नाही. श्रेयसाचे दिशेने माणसाला ध्येयभान हरपून निसंकोच झेप घ्यावी लागते. त्यासाठी अर्थातच प्रथम आपल्या जीवनाचे इप्सित भौतिक सुख की आत्मसुख याची निश्चिती करावी लागते. भौतिक सुख प्राप्ती सुद्धा सम्यक उपजीविका म्हणजे न्याय्य व नीती मार्गावर आधारित जीवन धारणा निश्चित करणे आणि मानवी नीती नियमांनुसार वागून ईश्वरी श्रद्धेच्या द्वारेच भौतिक सुख प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आत्मसुखासाठी सत्व गुणवृद्धी साधना अत्यावश्यक असते. याबाबत परमहंस स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथा अभंग 83 मध्ये म्हणतात, अंगी सत्व बळावता देवदर्शनी उत्कंठा होय ज्ञानाची जागृती होय सद्भावाची स्फूर्ती विषय भोग नावडती रुचे संतांची संगती लौकिकाचा वाटे त्रास सुख एकांती जीवास सहजबाणे सदाचार अंती आत्मसाक्षात्कार सत्वगुणाची लक्षणे ऐशी जाण स्वामी म्हणे. म्हणजे सत्वगुण जागृत झाल्याखेरीज अर्थातच परमेश्वराबद्दल उत्कंठा निर्माण होत नाही, किंवा सत्वगुण जेव्हा जागा होतो त्या दरम्याने अध्यात्म ज्याला आपण योगाच्या म्हणतो त्या 2 पायऱ्या म्हणजे कुठली सदिच्छा आणि विचारणा. म्हणजे परमेश्वर म्हणजे काय, विश्वाच्या मुळाशी सत्य आहे म्हणजे काय, याबाबत जेव्हा इच्छा जागृत होते तेव्हा त्याला आपण म्हणायचं सदिच्छा. आणि त्याबाबत सर्वत्र चौकशी करणे पुस्तकाद्वारे साधू संतांद्वारे सत्संगाद्वारे याला म्हणायचं विचारणा. म्हणून अंगी सत्वगुण बळावण्या अगोदर माणसाला सत्याची चौकशी म्हणजे विचारणा आणि सत्याबाबत उत्सुकता म्हणजे सदिच्छा या 2 योगाच्या पायऱ्या त्याच्या न कळत पार पाडाव्या लागतात किंवा पार पाडल्या जातात. म्हणजे परमेश्वर किंवा सत्याबद्दल कुतूहल निर्माण होणे, त्याच्या शोधाबद्दल अंतःकरणात तळमळ लागणे याला म्हणतात सदिच्छा. आणि ही तळमळ आणि हा शोध यशस्वी होण्यासाठी काय काय करावं याबाबत जेव्हा माणूस चौकशी करू लागतो तेव्हा त्या चौकशीला म्हणतात विचारणा. म्हणजे सदिच्छा आणि विचारणा या मार्गाने जेव्हा माणूस ईश्वराप्रती सन्मुख होतो किंवा ईश्वराभिमुख होतो तेव्हा हळूहळू त्याच्या अंगामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते. अंगी सत्व बळावता देवदर्शनी उत्कंठा. सत्वगुण बळावला की देवदर्शनासाठी उत्कंठित होतो माणूस. होय ज्ञानाची जागृती होय सद्भावाची स्फूर्ती विषय भोग नावडती रुचे संतांची संगती लौकिकाचा वाटे त्रास सुख एकांती जीवास. सत्वगुण बळावला की लौकिक किंवा भौतिक सुखाचा जीवनाचा त्रास वाटतो आणि एकांतामध्ये जीवाला सुख वाटू लागते. आणि त्यानंतर सहजबाणे सदाचार आणि त्यानंतर सहजबाणे सहजासहजी अंगामध्ये सत्याप्रती आचरण, सत्याप्रती जीवाची घालमेल होणे, सत्याप्रती उत्कंठित राहणे आणि सत्यासाठीच केवळ आणि केवळ आपलं संपूर्ण जीवन आहे असं जाणवणे, असं जेव्हा होतं तेव्हा
हा सत्वगुण सहजासहजी काय करतो, सहजपणे सदाचार म्हणजे सदिच्छा विचारणा मार्गे सहजासहजी सत्वगुणाची प्राप्ती होते आणि सत्वगुणाची प्राप्ती झाल्यानंतर सहजपणे सदाचार सदाचार अशा माणसाच्या अंगी अगदी सहजासहजी प्रकट होतो. सत्वगुणाची लक्षणे ऐशी जाण स्वामी म्हणे. म्हणून अंगी सत्व बळावता देवदर्शनी उत्कंठा होय ज्ञानाची जागृती होय सद्भावाची स्फूर्ती विषय भोग नावडती तुझे संतांची संगती लौकिकाचा वाटे त्रास सुख एकांती जीवास सहजबाणे सदाचार अंती आत्मसाक्षात्कार सत्वगुणाची लक्षणे ऐशी जाण स्वामी म्हणे. तेव्हा सदिच्छा विचारणा याद्वारे सत्वगुणांची लक्षणे अंगी कशी सहजासहजी बांधतात हे येथे स्वामींनी या आपल्या अभंगामध्ये संजीवनी गाथा अभंग 83 मध्ये सांगितलेलं आहे. अशी सत्वगुणाची जागृती झाल्यावर सर्वत्र ईश्वर आणि ईश्वरानुभूतीच देहमनात दाटून सर्वत्र उचंबळूत वाहन असल्याचा साक्षात्कार होतो. एकदा का अशी सत्वगुणाची प्राप्ती झाली किंवा जागृती झाली की सर्वत्र ईश्वर आणि ईश्वरानुभूतीच सर्वत्र परमेश्वर आणि परमेश्वराची अनुभूतीच देहमनामध्ये दाटून सर्वत्र उचंबळून वाहत असल्याचा साक्षात्कार होतो. त्यासाठी आत्मोपनिषद ग्रंथातील पान 140 वरील हे काव्य बघा. अवघे विठ्ठली उरणे नाही देह मन भान वाणी गाई त्याचे गान सर्व त्यासी समर्पण अवघे विठ्ठलाचे ध्यान डोळा पाहे विठो मूर्ती कान ऐकी त्याची कीर्ती निवारस विठ्ठल चाकी विश्वव्यापी विठ्ठल ख्याती हाती विठ्ठल नामे टाळी विठो चरण कवटाळी संसारासी दूर सारी कैवल्याची ओढी भारी पाय चालती पंढरी जस आहे विठ्ठल दुरी आताई झड करी कृपा करी मजवरी विठो आता येणे जाणे नुरो काही देणे घेणे संपो जीविते शिणणे अवघे विठ्ठली उरणे. स्वरूपानंदांच्या वर राहिलेल्या अभंगामध्ये सहजबाणे सदाचार सत्वगुणाची प्राप्ती होताना अंगामध्ये सहजासहजी सदाचार निर्मिती होते असं सांगितलेलं आहे. आणि सत्वगुणाची प्राप्ती होऊन सदाचार निर्मिती झाली की देह मनामध्ये संपूर्ण ईश्वरी भाव बळावतो. या योगाच्या पायरीला तनुमानसा असे म्हणतात. म्हणजे पहिल्या अभंगामध्ये आपण अर्थातच सदिच्छा आणि विचारणाद्वारे सत्वगुणांची प्राप्ती होते आणि देहामध्ये सहज सदाचाराची निर्मिती होते हे स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगानुसार पाहिलं. आणि एकदा ते का प्राप्त झालं की देह मनामध्ये म्हणजे देह आणि मन म्हणजे शरीर आणि मनामध्ये सर्वत्र दाटून उचंबळून ईश्वराची अनुभूती येते. या अवस्थेला योगातील तनुमानसा हा टप्पा म्हणतात. आणि या तनुमानसा टप्प्यावर माणूस जातो तेव्हा अवघे विठ्ठली उरणे असा त्याचा संपूर्ण जीवनाचा परिवर्तित असा भाग होतो. म्हणजे तनुमानसामध्ये माणसाचे जीवन पूर्णपणे पालटते. आणि तिथे नाही देह मन भान वाणी गाई त्याचे गान सर्व त्यासी समर्पण अवघे विठ्ठलाचे ध्यान डोळा पाहे विठो मूर्ती कान ऐकी त्याची कीर्ती जिव्हारस विठ्ठल चाकी विश्वव्यापी विठ्ठल ख्याती हाते विठ्ठल नामे टाळी विठो चरण कवटाळी संसारासी दूर सारी कैवल्याची ओढी भारी पाय चालती पंढरी नसाहे विठ्ठल दुरी आता येई जण करी
कृपा करी मजबरी फिटवाता येणे जाणे नुरो काही देणे घेणे संपो जीवित शिणणे अवघे विठ्ठली उरणे नाही देह मन भान. म्हणजे सदिच्छा विचारणा याद्वारे सत्वगुणाची प्राप्ती झाल्यानंतर तनुमानसा म्हणजे शरीर आणि मनामध्ये सर्वत्र ईश्वरानुभूती येते. या तनुमानसा या योगातील जो तिसरा टप्पा आहे, ही जी योगाची तिसरी अवस्था आहे, तिथे आल्यानंतर हळूहळू ईश्वराची प्राप्ती होण्याच्या दिशेने मानवी जीवन विकसित होऊ जाते किंवा प्रफुल्लित होते. म्हणून तनुमानसा या अवस्थेत जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याची अवस्था विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले. हे जे आपलं शीर्षक आहे, विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले, ही अवस्था तनुमानसा या योगाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये होते. आपण स्वामी स्वरूपानंदांच्या वरील अभंगामध्ये संजीवनी गाथा भुंग 83 सत्वगुणांची लक्षणे पाहिली आणि अवघे विठ्ठली उरणे हे आत्मोपनिषद मधील 140 वर्ष जे काव्य आहे, तेव्हा सत्वगुणाची लक्षणे प्राप्त झाल्यानंतर तनुमानसा या योगाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या इष्टाचे, आपल्या परमप्रिय दैवताचे, खरं सांगायचं म्हणजे आपल्या आत्म्याचे दर्शन होण्याच्या दिशेने सर्वत्र आपणाला आत्मसाक्षात्कार होतो. देहामध्ये मनामध्ये नव्हे, देहमन बाह्य संपूर्ण अवकाशामध्ये केवळ आणि केवळ आत्मदर्शन होते. हे इथे आपण सांगितलेलं आहे. सांगायचा मुद्दा भौतिक सुख असो किंवा आध्यात्मिक आत्मज्ञान प्राप्ती असो, एक निश्चित स्वकर्माचे योग्य ते अनुष्ठान केल्याखेरीज यशप्राप्ती नाही. म्हणून विठ्ठल बोले तनुमानसी विठ्ठल डोले विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले. म्हणून विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले याच्या निरूपणाने आपण समजून घेऊ शकता. भौतिक सुख असो व आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती किंवा आत्मसाक्षात्कार असो, कोणत्याही श्रेयस आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी एक निश्चित ध्येय मार्ग करून केवळ आणि केवळ त्या दिशेने निरपेक्ष भावाने जो माणूस सतत प्रयत्नशील राहतो त्याला त्याच्या श्रेयसापर्यंत पोचता येतेच येते. हे सांगण्यासाठी विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले हे आजचं निरूपण आपण शांत चित्ताने ऐका आणि अर्थातच त्या पद्धतीने आपण जीवन जगा, इतकंच सांगून आजचं हे विठ्ठल चाले बोले तनुमानसी विठ्ठल डोले हे छोटेखानी निरूपण संपवतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.